आजचा विषय असा आहे की आज आपण एका नवीन ठिकाणी चाललेलो आहोत, एक नवीन डिश ट्राय करायला। कुठं आहे, काय आहे हे तर तुम्हाला पुढे समजेलच। तुम्ही दाल बाटी कधी खाल्लेली नाहीये, पण गुलाबी दाल बाटी विथ तडका खूप असा सुंदर असा सगळा सुवास सुटलेला आहे। सगळं म्हणजे असं घीचा वास आहे इकडे। ओके, आणि ती भाजलेली आहे आय थिंक, राईट? भाजलेली, तळलेली नाहीये, तळलेली नाही। त्यामुळे भाजल्यामुळे असं पौष्टिक पण आहे। आपण बाकी मटण खाताना किंवा काय खाताना हे सगळ्यात महत्त्वाचं कुस करून घेणे। चमचणी खातो, नाही चमच्याने खाण्यात मला नाही वाटत काय मजा असेल म्हणून। आणि मजा आली, म्हणजे मला ॲक्च्युली कसं झालं की मी फर्स्ट टाइम खात होतो, त्यामुळे माईट बी थोडंसं असेल, पण म्हणजे डाळ भाटी ही तर नक्की एकदा भेट द्या आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा पण तुम्हाला जेवण झाल्यानंतर की कसा वाटला हा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं। तर विषय असा आहे या आपल्या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आज आपण एका नवीन ठिकाणी चाललेलो आहोत, एक नवीन डिश ट्राय करायला। आणि आजचा विषय असा आहे की आजची जी डिश आहे ती महाराष्ट्रीयन डिश नाहीये, ही आहे राजस्थानमधली डिश। आणि ती कोणती आहे किंवा ती डिश काय आहे हे आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पाहाच। पण तीच ट्राय करण्यासाठी फर्स्ट टाइम आज आपण चाललेलो आहोत PCMC मध्ये, आणि ते कुठं आहे, काय आहे हे तर तुम्हाला पुढे समजेलच। तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ तर पाहतच राहा। आणि ही जी डिश आहे ही आपल्याला पृथ्वीराज शेठ यांनी सजेस्ट केलेली आहे की इथे जाऊन एकदा ट्राय करूयात। आणि मी ऍक्च्युली ते डिश कधी ट्राय केलेली नाही आतापर्यंत, मी फर्स्ट टाइम ते ट्राय करत आहे। तर आता आहोत बालगंधर्व या ठिकाणी, आणि इथून आपण जाणार आहोत मेट्रोने PCMC पर्यंत, आणि तिथून मग नंतर रिक्षाने वगैरे आपण डायरेक्टली त्या ठिकाणी जाणार आहोत। सुरू करूयात आपल्या प्रवासाला, चलो। तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता श्री बाबा रामदेव ढाबा या ठिकाणी, आणि या ठिकाणी आपण आज खाणार आहोत दाल बाटी। हा राजस्थानी एक पदार्थ आहे किंवा राजस्थानी डिश आहे जी आपण इथे आज ट्राय करणार आहोत। मी तर आत्तापर्यंत डाळ बाटी कधी खाल्लेली नाहीये, पण आज मी पहिल्यांदा ट्राय करण्यासाठी आलेलो आहो या ठिकाणी, तर बाबा रामदेव ढाबा या ठिकाणी। आणि ही खूप फेमस असं ठिकाण आहे डाळ बाटीसाठी। तुम्ही गर्दी पण आतमध्ये बघू शकता, आणि त्यासाठी आपण आता आलेलो आहोत। तर चलो मग आतमध्ये जाऊयात आणि बघूयात डाळ बाटी कशी आहे ते। तर मित्रांनो, आपण जसं की आत्ता आलो होतो बाबा रामदेव ढाबा या ठिकाणी, तर हे शुद्ध शाकाहारी आहे, आणि इथे आपण ट्राय करण्यासाठी आलेलो आहोत डाळ बाटी। तर हे बघू शकता, हे सर्व मेनू आहेत, हे पूर्ण देशी घीमध्ये वगैरे बनवलेलं असतं प्रॉपर। आणि ते आता तुम्हाला आल्यावर आणखी दिसेलच की सगळ्या डिशेस कशा आहेत, काय आहेत वगैरे। तर हे बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस आहेत इथे, आणि खूप सुंदर अशा प्रकारे म्हणजे टेस्ट पण खूप भारी आहे असं म्हणत होते पृथ्वीराज शेठ। तर बघू शकता पृथ्वीराज शेठ पण आपल्यासोबत आलेले आहे, आणि आपल्याला सजेस्ट केलेलं आहे की हे ट्राय करायला यायला पाहिजे एकदा तरी, तर त्यासाठी आपण आलेलो आहोत। तर बघू आपण आता कशी टेस्ट वगैरे आहे, काय आहे। आपण ऑर्डर तर दिलेली आहे, तर पृथ्वीराज शेठ ऑर्डर काय दिलेली आहे आपण गुलाबी दाल बाटी विथ तडका। ओके, म्हणजे ती दाल बाटी घीमध्ये असणार आहे, आणि विथ तडका म्हणजे आपल्याला त्याला याचा तडका असणार आहे थोडा कोल्हापुरी टाईप, कोल्हापुरी तडका, थोडं तिखट पण लागणार आपल्याला। ऑलरेडी तिखट असतेच, पण थोडं तिखट असेल तर अजून मजा येते दाल बाटी। आणि ती गुलाबी दाल बाटी आहे ते घीमध्ये त्याची बुडवलेली असते। ओके, प्रॉपर घीमध्ये असते, म्हणजे देशी घी। आणि प्रॉपर आता इथं आल्यानंतर पण आपण बघितलं की खूप असा सुंदर असा सगळा सुवास सुटलेला आहे, सगळं म्हणजे असं घीचा वास आहे इकडे। आणि 2 मजले आहे हे, आणि प्रॉपर गर्दी आहे, म्हणजे फुल गर्दी असते फुल। तर अजून तरी टाइम आपण एकदम इन टाइम लागतो 8 वाजता, बरोबर। जसं अजून टाइम वाढेल तसं अजून वेटिंग वाढेल, आणखी वेटिंग सुरू होईल का? म्हणजे आपण बरोबर वेटिंग सुरू व्हायच्या आधी आपण आलेलो आहोत। तर आम्ही आता पापड मागवलेला आहे, तर पापड आता आम्ही ट्राय करतो, आणि नंतर पुढची जी डिश येईल त्यानंतर मग सांगतो आम्ही की पुढच्या डिशचं काय कसं आहे ते। तर मित्रांनो, आपली दाल बाटी आलेली आहे,
हे बघू शकतो इथे डाळ म्हणजे डाळ भाटी असं आलेलं आहे. इकडे आपल्याला थोडंसं लिंबू आणि कांदा पण दिलेला आहे. आणि आता हे कसं खायचं मला पण एवढी आयडिया नाही, पण आता पृथ्वीराज शेठ सांगतील आपल्याला कसं कसं आपण आता जायचंय त्यानुसार खाणार. आपल्याला त्याचं कुस करायचंय. कुछ करायचंय ते सगळ्या भाट्या आहेत ना ओके. गोल त्यात चुरून घ्यायच्या प्रॉपर. ओके चिलन मध्ये टाकायचं ओके आणि चांगलं मुरू द्यायचं आणि मग काला करून ओके त्याच्यानंतर काला करून खायचं. तर आपण आता बघूयात प्रोसेस कशी आहे. पृथ्वीराज शेठ यांना विचारूयात आपण कशी आहे. तुमचा थोडासा माईक जवळ घेता का पृथ्वीराज शेठ, म्हणजे कसं होईल आपल्याला प्रॉपर आवाज येईल. आपल्या इथे जरा खूपच कसं आहे आमच्याकडे लहान मुलं इथे खूपच आलेले आहेत त्या आमच्या रूममध्ये आम्ही जिथे बसलेलो आहे तिथे, त्यामुळे मग ते जरा वातावरण खूपच असतं इथे खेळण्याचं वातावरण झालेलं आहे त्यामुळे खूपच कालवा चाललेला आहे. तर तेही तुम्हाला मी दाखवतो होतं काय विषय आहे. तर इकडे बाग इकडे मस्त असा सगळा विषय आहे आणि इथे असं मस्त. आता ही कशी कशी प्रोसेस करायची. आता ही भाटी आपण हातामध्ये घेतलेली आहे. हां ही प्रॉपर भाजलेली असते. बरोबर. ते गव्हाचं पीठ असतं. गव्हाच्या पिठाची ओके. आणि ती भाजलेली आय थिंक राईट. भाजलेली तळलेली नाही तळलेली नाही. त्यामुळे हे भाजल्यामुळे असं पौष्टिक पण आहे असं आपण म्हणू शकतो चांगल्या प्रकारे. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा प्रकारे भाजलेली आहे आणि मस्त असं कुस्करून घेतलेली आपण. एक भाटी आपण कुस्करून घेतलेली आता. त्याच्यामध्ये आणखी 3 आहेत 4 आपल्याला दिलेले आहेत. सगळ्या एकदा हे करून घ्यायच्या कुस करून घ्यायच्या पहिल्यांदा सगळ्याच कुस्करून घ्यायचे बरोबर. आणि मग त्याच्यावरनं आपण ते डाळ टाकणार. ओके. आणि मग ते जसं जसं शेवट मुरत जाणार जसं शेवट होणार तसं ते आणखी भारी म्हणजे चांगलं मुरणार आणि त्याच्यानंतर ते खायला आणखी मजा येईल बेसिकली. ओके. हे सगळ्यात महत्वाचं कुस करून घेणे. ते गरम गरम आलेले आहेत बाटी त्यामुळे जरा थोडंसं भाजतंय पण हाताला असं आहे. कुस करून पण येतात पण बरोबर. आपण आपल्या हाताने कुसरलेलं बरं ट्रोल व्हायचे काम आहेत नाही तर फॉर हायजीन पर्पज. या पूर्ण 4 भाटी आपण आता पूर्णपणे असं कुस्करून घेतलेल्या आहेत मस्तपैकी. आणि पृथ्वीराज शेठ यांचं असं मत आहे की हे पूर्ण असं बारीक झालं पाहिजे बरोबर ना. म्हणजे ते खायला आणखी मजा येईल. म्हणजे जेवढं बारीक होईल तेवढं आणखी ते त्यात जेव्हा आपण हे डाळ तडका वगैरे टाकू त्यावेळेस आणखी मजा येईल ते खायला असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघूयात आपण आता ते बारीक झाल्यानंतर टेस्ट वगैरे कशी आहे काय आहे त्याची. आपलं जी डाळ आहे बरोबर मिक्स करतो. ओके. असे सर्व साईड टाकून घ्यायचं आपोआप खाली जात राहते. मला असं वाटलं होतं की म्हणजे आपण जे आता ही डाळ म्हणजे 4च आहेत ना ही भाटी, तर मला असं वाटलं की एवढे आपल्याला सफिशियंट होतील का नाही. पण मला असं वाटतं की ते खाल्ल्यानंतर ते जास्त म्हणजे 4 चपातीसारखं ते एक आहे. ज्यावेळेस जो कोणी फर्स्ट टाइम ट्राय करतो ट्राय करायला येतो त्यावेळेस बघितलं वाटतं अरे 4च किती ऑर्डर करलो आपण बरोबर. जेव्हा 4 सुरू करतो खात जातो त्यावेळेस 4च संपतो. तेव्हा ते 4च संपतात. कारण मला असं वाटतं ते गोल जे बनवले आहेत त्यासोबत मला दुसरा मित्र आला होता बरोबर. तर तो पण म्हणत अरे 4 काय व्हायचं. हां म्हणजे तू 4 खाऊन जातो म्हणून बरोबर. पण तेच ना ते हे बघू शकतो खूप असं छान प्रकारे ते आता मुरणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावर जर हां आणि हे तर मस्त असं लिंबू वगैरे टाकून आता खूप छान असा विषय होणार आहे. आणि ते एक भाटी म्हणजे मला वाटतं एक चपातीच्या सारखे आहे बरोबर. ते गोल बनलेलं आहे पण ते आतमध्ये भरीव आहे सगळं त्यामुळे ते चपाती खाल्ल्यासारखं आहे. बरोबर बरोबर. प्रॉपर आता असं आपण बाकी मटण खाताना किंवा जसे आमची शिपी आमटी असते शिपे आमटी जशी असते तसे कर्जतची फेमस शिपे आमटी प्रॉपर करून घेतलं ते जसे जसे हे म्हणजे मुरत जाते ना बरोबर ते आणखी भारी लागते. तर मी तर आणखी बघा मित्रांनो माझं आणखी असंच आहे. पण मी हे बघतो की हे सगळी प्रोसेस बघून मी पण खाणार आहे. आणि मी फर्स्ट असं खायचंच मजा मुलं चमच्याने खातात. हां नाही चमच्याने खाण्यात मला नाही वाटत काय मजा असेल म्हणून. डाळ भाटी हे हाताने खाण्यातच मजा आहे इथे बघू शकता. आणि हेच आता मी पण आता इथं मस्त कुच करणार आहे आणि सगळं ट्राय करणार आहे की बाबा कारण मी फर्स्ट टाइम खातोय. मी आत्तापर्यंत खाल्लेलं नाही पृथ्वीराज शेठ. आणि मी आता आणि आज मी बघणार आहे की कशी ॲक्च्युली भाटी कशी लागते. आणि जर चांगली लागली तर मग आपलं गो टू प्लेस होऊ शकतं हे नाही का. म्हणजे मी ज्यावेळेस MPSCचा अभ्यास करतो त्यावेळेस मी पुण्यात आणि माझं
अभिजित. आम्ही इथे यायचं एकदा तरी आवर्जून. आमच्या 2-1 महिन्यात असं आहे. चेंज खबर पण एक दिवस खाऊया. टेस्ट करतायत आता. तुम्हाला आवडत नाही आवडत मला सुटलेलं आहे. बहिणींना खूप आवडते. वा, म्हणजे मला तुमच्या ते चेहऱ्यावरचं जे सुख आहे ते दिसतंय ऍक्च्युली. आणि आज याचा प्रयत्न करत होता पण त्यांचं झालं. आणि नागेश आज पण म्हणत होता की जायचं. काय करू, आज जायचं जायचं कारण कालच प्लॅन केला त्यांनी, पण माझ्यामुळे ऍक्च्युली ते प्लॅन कॅन्सल झालेला. त्यामुळे असं आहे. त्याशिवाय मजा नाही. तर आता आपण आपली जी डाळबाटी आहे ह्याचा आता मस्त कुस करून एन्जॉय करूया. मी पण आता जरा एन्जॉय करतो ह्याचा. पूर्ण टाकून घ्यायचं ना सगळं. पूर्ण टाकायचं सगळीकडे. म्हणजे ते त्यांचं माप असल्यासारखंच आहे. 4 भट्ट्यासाठी तेवढी डाळ प्रॉपर होते. त्यांनी बरोबर ह्याच्यासाठी बरोबर एवढे डाळ दिलेली आहे. आणि यांचं असं म्हणणं आहे की बारीक करूनच आहे चांगलं लागतं. बरोबर. Yes. छान मूर्ती ती साधारण 1 वर्षानंतर खातोय मी. तर मित्रांनो, आपण आत्ता खाऊन झालेलं आहे आपल्या डाळबाटी आणि मजा आली. म्हणजे मला ॲक्च्युली कसं झालं की मी फर्स्ट टाइम खात होतो, त्यामुळे माईट बी थोडंसं असेल. पण म्हणजे डाळबाटी ही हा प्रकार थोडासा वेगळाच आहे. मी कधी खाल्ला नव्हता, पण मला तरी पर्सनली खायला मजा आली. आणि डाळसोबत ती भाटी वगैरे खायला मस्त कुस करून. आणि एकंदरीत भारी होतं. म्हणजे तुम्ही म्हणजे हे ठिकाणचं डाळबाटीसाठी प्रसिद्ध आहे, ते तुम्ही नक्की यायलाच पाहिजे एकदा. आणि माझं सांगाल तर मला पर्सनली आवडली. म्हणजे परत कधीतरी वाटलं तर आपण नक्की इथे येऊ शकतो परत खायला, अशी होती. पण डाळबाटी हा प्रकार चांगला मिळतो. तुम्हाला जर करायचं असलं ट्राय तर नक्की तुम्ही श्री बाबा रामदेव ढाबा या ठिकाणी येऊ शकता. नक्कीच जे PCMC मध्ये आहे. आणि नक्कीच म्हणजे आपलं भक्तिशक्ती जो चौक आहे तिथून तुम्ही डाव्या साईडला आलं की तो आहे ढाबा. तर नक्की एकदा भेट द्या आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा पण तुम्हाला जेवण झाल्यानंतर की कसा वाटला हा. आणि त्याचे रिव्ह्यूज पण सांगा तुम्ही कमेंटमध्ये. तर मग भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे. आणि